पंढरपूर म्हटलं की आपल्याला फक्त मुख्य विठ्ठल मंदिर आठवतं. पण तुम्हाला माहित आहे का, पंढरपुरात विठ्ठल मंदिरा इतकाच 1000 वर्ष जुना इतिहास इथल्या मठांना आणि फड परंपरेला लाभलाय. चला जाणून घेऊया पंढरपूरच्या मठांचा आणि फडांचा हा रंजक इतिहास. मठांचा सर्वात जुना ऐतिहासिक पुरावा 10व्या शतकातील रामदेवराय यादवांच्या शिलालेखात लहान मडू म्हणजेच लहान मठ या नावानं आढळतो. 17व्या शतकानंतर वारीचा विस्तार झाल्यावर मठांची संख्या झपाट्यानं वाढली. मठांचा खरा आत्मा आहे फड परंपरा. फड म्हणजे वारी आणि भजनासाठी एकत्र येणारा वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह. संत तुकारामांच्या अभंगानुसार संत नामदेव महाराजांना आद्य फडकरी मानले जाते. पुढे वासुदेव महाराज देहूकर यांनी फडांचे दशमी, एकादशी आणि द्वादशी असे कडक 3 दिवसांचे वेळापत्रक ठरवून दिले. हे फड वंश आणि विद्या परंपरेनं चालवले जातात. पंढरपुरात मुख्य 3 फडांचा मोठा प्रभाव आहे. 1500 वर्षांची परंपरा असलेला संत नामदेव महाराज फड, नामदास घराणे, ज्यांना गोपाळपुरात काल्याचे कीर्तन करण्याचा सर्वोच्च मान आहे. दुसरा श्री वास्कर फड, जो थेट संत तुकारामांच्या शिष्य परंपरेशी जोडलाय. आणि तिसरा देहूकर फड, ज्यांनी फडांना कायदेशीर व पद्धतशीर रूप दिले. आता पाहूया पंढरपूरचे मुख्य पारंपरिक मठ. चंद्रभागा घाटाजवळचा संत कैकाडी महाराज मठ हा एखाद्या जिवंत संग्रहालयासारखा आहे, जिथे रामायण महाभारतातील प्रसंग मूर्तींच्या रूपात साकारले आहेत. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव मठ तब्बल 8.5 एकरात पसरला असून याचे धोलपुरी दगडातील महाद्वार 72 फूट उंच आहे. या मठानं आतापर्यंत 2000हून अधिक खेड्यांना मोफत भजनी साहित्य वाटले. संत तनपुरे महाराज मठ हा ऐतिहासिक वास्तू आहे, कारण 1947 मध्ये विठ्ठल मंदिरात दलित बांधवांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी याच मठात प्राणांतिक उपोषण केले होते. तर साखरे महाराज मठ हा अद्वैत वेदांताच्या क्लिष्ट ग्रंथांचं जसे की विचारसागरचं शुद्ध शिक्षण देणारे मुख्य बौद्धिक केंद्र आहे. या व्यतिरिक्त मनमाडकर महाराज मठ निराधार मुलांसाठी बालकाश्रम चालवतो. तर देगलूरकर मठात विद्यार्थी ज्ञान ग्रहणासाठी राहतात. 20व्या शतकात संत गारगेबाबांनी कीर्तनातून भिक्षा गोळा करून सामान्य लोकांसाठी 17.5 एकरात भव्य 3 मजली धर्मशाळा आणि गोशाळा उभारली. पंढरपुरात प्रादेशिक विविधताही दिसते. आंध्र तेलंगणातून येणाऱ्यांसाठी पद्मशाली धर्मशाळा आहे, तर मारवाडी भाविकांसाठी अतिशय स्वच्छ माहेश्वरी भक्तनिवास पाच आहे, जिथे केवळ 100 रुपयात पोटभर भोजनाची सोय होते. तसे जैन, आगरी आणि वल्लभ संप्रदायाचे गुजराती देवस्थान देखील इथे दिमाखात उभे. थोडक्यात सांगायचे तर पंढरपूरचे हे मठ आणि धर्मशाळा समाजात समता, बंधुभाव, शिक्षण आणि निस्सीम सेवेची मूल्ये रुजवणारी पवित्र केंद्र आहेत. विठ्ठल भक्तीचा संदेश खेड्यापाड्यांपर्यंत जिवंत ठेवण्यात या संस्थांचा वाटा अमूल्य आहे. तुम्हाला या मठांबद्दल आणि फड परंपरेबद्दलची ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीच्या अशाच सखोल माहितीसाठी फॉलो करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.